राजा शेरसिंग आपली पत्नी आणि 2 मुलांसमवेत जंगलात राहत असे. शेरसिंगला खाण्याचा खूप शौक होता. तो रोज वेगवेगळ्या जनावरांची शिकार करून खात असे. परंतु त्याची एक कमजोरी अशी होती की तो राहिलेलं अन्न इतर कोणालाही खाऊ देत नसे, अगदी आपली पत्नी आणि मुलांना सुद्धा. एक दिवस शेरसिंग आपली शिकार खात असताना तेवढ्यात सिव्हीण आणि तिची 2 मुलं येतात. ऐकलेत का? आज माझी तब्येत जरा ठीक नव्हती, त्यामुळे शिकार करण्यासाठी आपली मुलं गेली, परंतु ते शिकार करू शकले नाहीत. तुम्ही तुमच्यातलं थोडं जेवण आम्हाला द्याल? कधीच नाही. 2-4 दिवस उपाशी राहशील तर स्वतःहून शिकार करणं शिकशील. चालली जा इथून. सिव्हीण नाराज होऊन आपल्या मुलांसमवेत तिथून निघून जाते. जुनागडच्या जंगलामध्ये खूप सारे ऋषी मुनी तपस्येसाठी आलेले असतात. एक जटाधारी बाबा आपल्या शिष्यांसमवेत तिथे तपस्येला बसलेले असतात. सिव्हीण तिच्या भुक्या बछड्यांसमवेत जात असते आणि तिची नजर त्या गुरु शिष्यांवर पडते. आई, ते बघ तिकडे 2 माणसं बसलेली आहेत. चल त्यांची शिकार करूया. हो आई, भूक पण जोरात लागली आहे. परंतु तपस्येला बसलेल्या ऋषीला पाहून सिव्हीण म्हणते, नाही बाळा, ते संत आहेत, त्यांना मारणं उचित नाही. आई, हे संत काय असतं? बाळा, संत समाजाला खरा मार्ग दाखवतात, धर्माची ओळख सांगतात. आई, पण तू आता स्वतःचा धर्म का विसरली? तुझा धर्म आहे आम्हाला जेवण देणे. जेवण समोर आहे आणि तू आम्हाला नाही का म्हणते? कारण मी तुमचं भलं चिंतते. जेवण तर काय दुसरीकडे कुठेही मिळेल. चला. सिव्हिणीचं बोलणं ऐकून महाराज प्रसन्न होतात आणि सिव्हिणीला बोलू लागतात, तू एक चांगली आई आहेस. कधी जर तुझ्यावर कष्ट आलं तर माझी आठवण काढ. मी नक्कीच तुझी मदत करणार. दुसऱ्या दिवशी शेरसिंग नेमका त्याच जागेवर येतो आणि गुरु शिष्यांना बघतो. अरे वा, बऱ्याच दिवसानंतर आज माणसाचं मांस खायला मिळणार. सिंहाची डरकाळी ऐकून गुरु शिष्य आपले डोळे उघडतात. कोणीतरी खरंच म्हटलंय, वरचा देतो तर छप्पर फाडून देतो. मला एक पाहिजे होता, त्याने 2 दिलेत. तर सांगा माणसांनो, तुमच्या दोघांपैकी मी सर्वात आधी कोणाची शिकार करू? तिथेच थांबून जा शिकारी. तू मला ओळखत नाहीये. ओळखत तर तू मला नाहीये. मी या जंगलाचा राजा आहे आणि मी एक तपस्वी आहे. तुझ्यासारखे कितीतरी राजे आमच्या पायी नतमस्तक व्हायला येत असतील, पण तू त्यांना आशीर्वादाशिवाय काय देऊ शकतो? एखाद्या उपाशी माणसाला जेवण देऊ शकतोस? नाही ना. हे बघा महाराज, भूक एक अशी गोष्ट आहे जी मिटवण्यासाठी उपाशी माणसाला काहीतरी करावं लागतं. जशी मी आता तुमची शिकार करून आपली भूक भागवणार आहे. थांबा, माझे गुरुजी माझ्या देवासारखे आहेत. मी त्यांना मरताना नाही बघू शकत, म्हणून पहिले मला मारा. तुम्ही माणसं खूपच इमोशनल असता, कधी पण जीव द्यायला तयार असता, आणि आम्ही तर आहेच प्राणी. आधी तुला खाऊ का मग याला खाऊ? काय फरक पडणार आहे मला? आणि शेरसिंग डरकाळी फोडत शिष्यावर तुटून पडतो आणि शिष्याला त्याची शिकार बनवतो आणि मग त्याच्या गुरुला सांगतो, आज माझं पोट भरलाय. आज तुला नाही मारणार मी माणसा. उद्या मला भूक लागेल, मग मी उद्या पुन्हा येईल आणि तुला मारून मग मी माझी भूक भागवणार. चूक. आता तुझी भूक कधीच मिटणार नाही. तू कधी पण खाशील तरीही उपाशीच राहशील. हा एक संन्याशीचा श्राप आहे तुला. तू किती पण खाशील तरीही उपाशीच राहशील. तू किती पण खाशील तरी उपाशीच राहशील. शापित झालेला शेरसिंग साधू बाबावर क्रोधित होतो. बाबा, मला श्राप देऊन तू चांगलं केलं नाही. खरं तर मी तुला उद्या मारणार होतो, पण आता मी तुला आत्ताच मारणार. शेरसिंग डरकाळी फोडतच साधूच्या अंगावर उडी मारतो, परंतु त्याच वेळेला बाबा अंतर्धान पावतात. अरे, हा बाबा कुठे गेला? आता तर इथेच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शेरसिंग आपल्या पत्नीला बोलू लागतो, ऐक सिंहनी, आज माझ्या पोटात काहीतरी गडबड आहे. भूक खूप जास्त लागतंय असं वाटतंय. आज जरा लवकरच शिकारीवर जातो. तुम्ही आपलं पोट भरून घ्या. पोटाची भूक शमवण्यासाठी शेरसिंग हरणाची शिकार करून त्याला खाऊन टाकतो, परंतु साधू बाबाच्या शापामुळे तो तसाच भुकेला राहतो. अरे, हे काय? मी आताच तर एक हरिण खाल्लंय, तरी पण भूक लागली. माहिती नाही माझ्यासोबत हे काय होत आहे. पुन्हा एकदा शिकार करून तो शिकार खाऊन टाकतो, परंतु तरीही तो भुकेलाच राहतो. म्हणून परत एकदा शिकार करून तो ती खाऊन टाकतो. याचा परिणाम व्हायचा तोच होतो, तो परत भुकेलाच राहतो. हा साधूचा श्राप खरं तर मला लागला नाही ना.
रात्री जेव्हा तो आपल्या गुहेकडे परत जातो तेव्हा त्याची मुलं त्याची वाट बघत असतात. पापा, आज मी स्वतः शिकार करून माझं पोट भरलं. हो बाबा, आईने शिकाराला धावून धावून थकवून टाकलं आणि मग दादाने त्याची शिकार केली. मुलांनी पहिल्यांदा शिकार केली हे ऐकून सुद्धा शेरसिंगच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. हे पाहून सिंहीण त्याला विचारते, काय झालं? तुम्ही इतके अस्वस्थ का? कितीही खाल्लं तरी भुकेलाच असतो ही गोष्ट शेरसिंग आपल्या पत्नीला सांगू नाही शकत आणि दुसऱ्या दिवशी तो पुन्हा शिकारीला निघतो आणि आज देखील त्याच्या बरोबर तेच घडतं. शेरसिंग पुन्हा पुन्हा शिकार करून खात असतो परंतु भुकेलाच राहतो. आज पुन्हा एकदा नाराज होऊन शेरसिंग त्याच्या गुहेकडे परत जातो. शेरसिंगला असं नाराज बघून सिंहीण त्याला विचारते, काय झालं? आज पुन्हा शिकार मिळाली नाही का? अशी गोष्ट नाहीये सिंहनी. अहो मग काय झालं मला तरी सांगा. मग शेरसिंग शिष्याची शिकार केली तिथून संन्याशाने दिलेला शाप, तू जरी कितीही शिकार केलीस तरी पुन्हा भुकेलाच राहशील ही गोष्ट तो सिंहिणीला सांगतो आणि ती दुःखी होते. हे भगवान, अहो हे तुम्ही काय केलं? खाण्याच्या लालसेने एका तपस्याला मारलं. मग सिंहिणीला साधूबाबाने तिला दिलेलं वचन आठवलं. कधी पण तुझ्यावर कष्ट येईल तर माझी आठवण काढशील, मी नक्कीच तुझी मदत करेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका स्वामी, तुमच्या समस्येचा उपाय आहे माझ्याजवळ. दुसऱ्याच दिवशी सिंहीण नदी किनारी जाऊन साधूबाबांना स्मरण करते. हे गुरुदेव, हे महात्मा, तुम्ही मला वचन दिलेलं होतं की माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही मला मदत कराल. मला तुमची गरज आहे प्रभू, कृपया तुम्ही प्रकट व्हा. बोल सिंहनी, मी काय तुझी मदत करू शकतो? गुरुदेव, तुम्ही ज्यांना शाप दिलेला आहे तो शेरसिंग माझे पती आहेत. कृपया त्यांना शापातून मुक्त करा. हे नाही होऊ शकत, त्याने माझ्या शिष्याला मारला आहे. तुम्ही मला वचन दिलेलं. ते वचन मी तोडतो आहे. असं नका करू गुरुदेव. पाहिजे तर तुम्ही शिष्याच्या जीवाच्या बदल्यात तुम्ही माझा जीव घ्या, परंतु माझ्या पिताजींना माफ करा. हो गुरुदेव, लागेल तर आमच्या दोघांना मारून टाका, पण माझ्या बाबांना जीवनदान द्या गुरुदेव. मुलांचं बोलणं ऐकून साधूबाबांचे विचार बदलतात आणि शेरसिंगला क्षमा करण्यासाठी ते सहमत होतात. हे बघ सिंहनी, मी पापी सिंहाला माझ्या श्रापातून मुक्त करू शकतो, पण त्यासाठी मला कोणा दुसऱ्याची मदत घ्यावी लागेल. तुम्ही कोणाचीही सहाय्यता घ्या गुरुदेव, परंतु माझ्या पिताजींना वाचवा गुरुदेव. ठीक आहे. ठीक आहे असं म्हणून साधूबाबा त्यांचा हात वर करतात. हे आई, हे जगत जननी, प्रकट हो. आई, एका पापीला त्याच्या श्रापातून मुक्त करण्यासाठी मला आपली मदत पाहिजे. अवश्य गुरुदेव, परंतु तो पापी आहे तरी कोण आणि त्यांनी काय पाप केलं आहे हे आधी मला सांगा. माता, तो एक सिंह आहे आणि त्याने माझ्या शिष्याची हत्या केली आहे. आणि तू आपल्या शिष्याच्या हत्याराला शापातून मुक्त करू पाहतोस? हो आई, हे त्या सिंहाचे बायको आणि मुलं आहेत. मी त्या पापी सिंहाची शिक्षा यांना देऊ शकत नाही, म्हणून यांच्यावर कृपा कर आई. ठीक आहे गुरुदेव, मग तुम्ही मला सांगा की तुम्ही त्याला कोणता शाप दिलेला? आपल्या शिष्याला मारून खाल्ल्याबद्दल मी त्याला श्राप दिला होता की तू कितीही खाशील तरी उपाशीच राहशील. आणि तेव्हापासून माझा शेरसिंग कितीही खाल्लं तरी भुकेलाच राहतो मा. ठीक आहे, माझं दूध पिता क्षणीच त्याच्या पोटातील आग विझेल आणि तो शापमुक्त होईल, परंतु माझी एक शर्त आहे. आम्हाला तुमची प्रत्येक शर्त मंजूर आहे. जोपर्यंत तो मला खुश नाही करणार तोपर्यंत मी दूध नाही देणार आणि माझं दूध पिण्यासाठी त्याला 3 चांगली कामं करावी लागतील. ज्या दिवशी तो माझं दूध पे मला खुश करेल त्या दिवशी तो शापमुक्त होईल. सिंहीण आणि तिची मुलं शेरसिंगच्या जवळ येऊन शापापासून मुक्त होण्यासाठी गाय मातेने सांगितले उपाय त्याला सांगतात. मी सर्व करायला तयार आहे, बस मला या श्रापातून मुक्तता मिळवून द्या. हे माता, प्रकट व्हा. आई, तुला आनंदी करण्यासाठी मी फक्त 3च काम चांगले नाही तर आयुष्यभर चांगले काम करेल. फक्त मला या श्रापातून मुक्तता मिळवून दे. तथास्तु. त्यानंतर शेरसिंग गाय मातेला खुश करण्यासाठी चांगल्या कामांना सुरुवात करतो. शेरसिंग कितीही चांगली कामं करतो तरी गाय माता त्याच्यावर खुश नसते. आई, 3 चांगले काम करण्याऐवजी मी इतके सारे चांगले काम करतो तरीही तुम्ही आनंदी होऊन मला दूध देत नाहीये. असं का करताय तुम्ही आई? मला खुश करण्यासाठी तू जेवढा मोठा अपराध केलायस
तेवढंच मोठं काम तुला करायला लागेल, तेव्हा जाऊन मी कुठे तुला दूध देईन. मग शेरसिंग अजून चांगली कामं करायला लागतो. एका दुपारी भर उन्हात गाईचं वासरू नदीजवळ पाणी प्यायला आलेलं असतं. तितक्यात एक मगर येऊन त्याला पकडते. हे बघून शेरसिंग मगरीशी लढाई करून वासराला वाचवतो. हे पाहून गाय माता पहिल्यांदा खुश होते. अजून 2 वेळा मला खुश कर, मग मी तुला दूध देईन. संध्याकाळी शेरसिंगला खूप भूक लागते आणि तो हिरणाची शिकार करून त्याला खाणार इतक्या तिथे एक म्हातारा आजारी चित्ता बसलेला असतो. तो शेरसिंगला म्हणतो, सिंह, बिमारी आणि म्हातारपणामुळे मी शिकार नाही करू शकत आहे. तू मला तुझं जेवण देऊ शकतोस का? जर हे जेवण मी नाही केलं तर मीही मरू शकतो. आता तूच सांग की मी काय करू? मी आजारी आहे, तुम्ही माझी मदत केली पाहिजे. जर तुम्ही माझी मदत केली तर मी तुम्हाला खूप सारा आशीर्वाद देईल. स्वतः भुकेला असून देखील चांगले आशीर्वाद मिळवण्यासाठी शेरसिंग आपली शिकार कुत्र्याला देतो. घ्या, तुम्ही तुमचं पोट भरा मित्रा, मी दुसरं शिकार करून घेईल. शेरसिंगचं हे नेक काम बघून गाय माता त्याच्यावर अधिक प्रसन्न होते. भुकेला शेरसिंग शिकारीच्या शोधात अजून दुसऱ्या ठिकाणी जातो, परंतु त्याला कुठेच शिकार सापडत नाही. तेवढ्यात त्याची नजर एका हरणाच्या पिल्लावर पडते. शेरसिंग शिकार करायला पुढे जातो. हरणाचं पिल्लू त्याला बघून घाबरून जातो. मला मारू नको शेरसिंग, मला मारू नको, अजून तर मी पिल्लू आहे. तू लहान आहे, पण मी आता उपाशी आहे आणि मला कोणतं शिकार भेटतही नाहीये. तुला मारून मी आपला जीव वाचवू शकतो. तुम्ही तर जंगलाचे राजा आहात, माझ्यावर दया करा शेरसिंग, माझ्यावर दया करा. शेरसिंग अतिशय भुकेला असतो. जर आता ह्या क्षणी त्याने काही खाल्लं नसतं तर तो स्वतः मेला असता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो हरणाच्या पिल्लाला मारायला जातो. तेव्हा पिल्लू म्हणतो, शेरसिंग, आजच माझ्या वडिलांना कोणीतरी मारून मला अनाथ केलंय. जर आज मी वाचलो तर उद्या दुसरं कोणीतरी मला मारेल आणि यापेक्षा तुम्हीच मला मारून टाका. पिल्लाचं बोलणं ऐकून शेरसिंगला अतिशय वाईट वाटतं आणि तो विचार करू लागतो, थोड्या वेळा पहिले याच्या बापाला मीच मारला आहे. आता या अनाथाला मारून मी अजून पाप नाही करू शकत. जा बाळा, जग आपलं आयुष्य. माझी भूक तुझ्या जीवनापेक्षा मोठी नाहीये. शेरसिंग पिल्लाचा जीव वाचवतो. हे बघून गाय माता अतिशय प्रसन्न होते. शेरसिंग, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. ये आणि माझं दूध पी. जसं शेरसिंग चमत्कारी गायीचं दूध पितो, तसंच तो गुरुच्या शापातून मुक्त होतो. अरे वा, माझी भूक मिटली, माझी भूक मिटली आहे. हे बघ सिंहनी, मी ठीक झालो आहे. बघा बाळांनो. शेरसिंगला शापमुक्त झालेलं पाहून सिंहीण गाय मातेला म्हणते, आई, तुझे धन्यवाद, कल्याण हो. दुसऱ्या दिवशी शेरसिंग त्याच्या कुटुंबासमवेत साधूबाबांजवळ येतो. धन्यवाद गुरुदेव, कल्याण हो. गुरुदेव, आता मी संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी होऊन घालवू इच्छितो. कृपया तुम्ही मला आपला शिष्य बनवून घ्या. जंगलाचं कल्याणच माझी सेवा आहे. मला असं वाटते की तू अशाच प्रकारे जंगलाच्या सर्व प्राण्यांची सेवा करत राहा. हेच तुझं प्रायश्चित्त आहे. तथास्तु. शापमुक्त झाल्यानंतर शेरसिंगने पुन्हा कधीही चुकीचं वाईट काम केलं नव्हतं. तो नेहमीच जंगलाची रक्षा करत असे. त्यामुळे जंगलातील सगळ्या प्राण्यांचं त्याच्यावर प्रेम होतं.